दर्पण न्यूज। चांगल्या सानिध्याचा लाभ करून घेण्यासाठी बुद्धीची शुद्धी असायला हवी। जीवनातील दिवस तेजोमय सद्विचारांच्या सत्पुरुषांच्या सानिध्यात व्यतीत करावे। चांगल्या कर्मात व्यतीत होणारे दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन होय, असं प्रतिपादन परमपूज्य परमात्मा राज महाराज यांनी केले। ते आडी तालुका निपाणी येथील संजीवन गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं फाल्गुन पौर्णिमेनिमित्त सर्वैज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते। यावेळी सकाळी श्री दत्त गुरूंच्या चरणावर अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली। रात्री 7:30 वाजता नाम जपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मा राज महाराज पुढे म्हणाले, सानिध्य म्हणजे निकटता, सानिध्य म्हणजे समीपता लाभणे। ज्या सानिध्यामुळे आपल्या व्यावहारिक जीवनात तसेच आध्यात्मिक जीवनात चांगलं होत असते असं सानिध्य प्राप्त करावे। एका आश्रमात एक महर्षी उपदेश करत होते। त्या ठिकाणी 4 राक्षस गेले। अन्य विद्यार्थ्यांना उपदेश करताना महर्षींना जीवनाचं वास्तव्य दिवसांमध्ये असते असं सांगितलं। सर्व विद्यार्थ्यांनी योग्य बोध समजून घेतला, मात्र राक्षसांनी जीवनाचं वास्तव्य रात्रीत का नाही असा उलट प्रश्न केला। सत्पुरुषांचे सानिध्य मिळाले असता त्याचा लाभ करून घेण्यासाठी ओढ पाहिजे। त्या ठिकाणी त्या दिवावस महर्षींनी दिवसामध्ये वास्तव्य करा, अर्थात अज्ञानाच्या अंधारात वास्तव्य करू नका, तेजोमय ज्ञानाच्या ठिकाणी वास्तव्य करून जीवनाचा काळ व्यतीत करा असा उपदेश केला। दिवावस महर्षींच्या त्या वाक्याच्या अशा रीतीने ध्वनितार्थ समजून घेणं महत्त्वाचं होतं, परंतु राक्षसांनी तो ध्वनितार्थ समजून घेतला नाही। याचाच अर्थ असा की राक्षसांसारखी तामसी बुद्धी असणाऱ्यांना सत्पुरुषांच्या सानिध्याचा योग्य उपयोग करून घेता येत नाही। एका सिद्ध पुरुषाच्या सानिध्यात संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता। तो एक गायक आला। त्याचा परिचय खाजगीमध्ये सिद्ध पुरुषाशी करून देताना लोकांनी हा अतिशय उत्तम गायक आहे पण व्यसनी आहे असं सांगितलं। त्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला तेव्हा त्याचं गाणं ऐकून सिद्ध पुरुष त्याला म्हणाले, तू हिरा आहेस, मात्र घाणीत पडलेला हिरा आहेस। हे ऐकून त्या गायकाला हिऱ्याची उपमा दिल्यानं आनंद झाला, मात्र घाणीतील हिरा म्हटल्यानं तो दुःखीही झाला। परंतु उपदेशानं त्याचं मन परिवर्तन झालं, तो व्यसनांपासून दूर झाला। अशा प्रकारे व्यावहारिक जीवनातही चांगल्या सानिध्यानं बदल होतो। चांगल्या विचारांच्या सानिध्यानं आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती होईल। ग्रंथांच्या माध्यमातून अनेक महापुरुषांच्या विचारांच्या सानिध्यात राहणं हे त्या महापुरुषांच्या सानिध्यात राहण्यासारखंच आहे। शुद्ध बुद्धीच्या माणसांना चांगल्या सानिध्याचा निश्चितच उपयोग होतो। एका राजाची इच्छा अमरत्व प्राप्त करायची होती। जागृतीतील भावनांचा अनुसार तसा बाबी स्वप्नात कधी कधी दिसत असतात। स्वप्नामध्ये तो राजा एका गुहेत गेला। त्या ठिकाणी त्याला अमृत दिसलं। ते पिण्यासाठी हात लावणार इतक्यात एका पक्ष्याचा आवाज आला। पक्षी म्हणाला, पिऊ नको, अमृत पिल्यानं देह अमर होईल, त्या देहाबरोबर दुःख वेदनाही अमर होतील, मुक्त होणार नाहीस, तू ज्ञानामृत प्राशन कर, अनंत काळासाठी अमर होऊन जाशील। सद्विचार रूप ज्ञानामृत होऊन पिणं अमर होणं आवश्यक आहे। या ठिकाणी अनेक उद्योजक रोजच्या जीवनातील व्यस्त वेळेतून वेळ काढून इथं प्रवचन ऐकण्यास आले आहेत। एके ठिकाणी उपदेश ऐकण्यासाठी एक बहिरा व्यक्ती आला होता। त्याला काहीही ऐकायला येत नव्हतं, तरीही तो रोज येत होता। त्याला लिहून विचारले की तू का येतोस? तेव्हा तो म्हणाला, मला ऐकायला येत नाही, मात्र या उपदेशाच्या ध्वनी लहरी माझ्या शरीरावर आदळतात, त्यातून चांगलं सानिध्य लाभतं, अशी उत्कट भावना व्यक्त केली। अशी उत्कट भावना शुभ फलदायी असते। काही सुक्षेत्रांच्या ठिकाणी सुदिव्य ध्वनी लहरी निघतात, त्या देवी विश्वातील सूक्ष्म ध्वनी लहरी ऐकायला येत नाही, तरीही त्या लहरी शरीरापर्यंत पोहोचाव्यात अशी भावना असते। पुण्याच्या योगानं असं सानिध्य लाभत असतं। काही नद्या, डोंगर, झाडे यांचं सानिध्यही पवित्र मानलं जातं। इतिहासात होऊन गेलेल्या अनेक महापुरुषांच्या वास्तव्यामुळे अनेक स्थानांच्या ठिकाणी असलेल्या पवित्र लहरींच्या सानिध्याचा लाभ घेणं ही आवश्यक आहे। नास्तिक विचारवंतांचा विचार ऐकून चांगलं परिवर्तन होणार नाही। सानिध्य लाभासाठी बुद्धीची शुद्धी आवश्यक आहे। सत्पुरुषांचे विचार आपल्यात उतरावेत यासाठी त्याच्या विचारांच्या सानिध्यात असणं आवश्यक आहे। अनेक सत्पुरुषांचे समन्वयक विचार परमाब्धी ग्रंथामध्ये तसेच आपल्या सर्व वाङ्मयांमध्ये आहेत, म्हणून त्या विचारांचं सानिध्य म्हणजे त्या सत्पुरुषांचं सानिध्य असून त्यांचा लाभ ग्रंथ वाचनाला मिळणार आहे असं सांगितले। यावेळी भगवानराव विष्णू मगदूम हैदराबाद यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या संचालिका धनश्री घाटगे वंदुरकर सरकार, धनराज घाटगे वंदुरकर सरकार, सेवानिवृत्त न्यायाधीश सुहासराव जगताप कोल्हापूर, विक्रमसिंह घाटगे बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल दीपक मगर कागल, महाराष्ट्र केसरी सुवर्ण पदक विजेते पैलवान अजय बाबासो कापडे अनूर, मलगोंडा भीमगोंडा जनवाडे बेनाडी, संजय भोपळे गडमुडशिंगी
बसय्या हिरेमठ सुळकुड, सोमनाथ हिरेमठ चिक्कोडी, संजय भोपळे गुडमुडशिंगी, उमा जगदाळे कोगनोळी, सुनीता संजय मिरजे बेनाडी आदी देणगीदार व मान्यवरांचा तसेच गुरुवार अन्नदाते अथर्व बरगाले हेरमाड, भारत जाधव कोल्हापूर, रत्नात्मा कोठावळे सुळकुड, नितीन मगदूम मौजे सांगाव इत्यादींचा यावेळी परमपूज्य परमात्मा राज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदी राज्यातील हजारो भाविकांनी प्रवचन महाप्रसादाचा लाभ घेतला। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर, पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com।